सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। सह्याद्री लगत असलेल्या गावांना अवकाळीचा फटका बसतोय। अवकाळीमुळे आता जांभूळ, फणस, आंब्याला फटका बसण्याची शक्यता आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। सह्याद्री लगत असलेल्या गावांना अवकाळीचा फटका बसलेला आहे। अवकाळीमुळे आता जांभूळ, फणस, आंब्याला फटका बसण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे, ज्यामुळे आता शेती पिकांचं नुकसान होत आहे। शेतकरी हतबल झालेला पाहायला मिळतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। सह्याद्री लगत असलेल्या गावांना याचा फटका बसताना पाहायला मिळतोय। अवकाळीमुळे जांभूळ, फणस, आंब्याला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते। हवामान विभागाच्या अंदाजानुसार आता राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय। आपले प्रतिनिधी रोहन नाईक आपल्यासोबत जोडलेले आहेत। रोहन, सिंधुदुर्गमध्ये अवकाळी पाऊस होतोय, ज्याचा फटका आता हा शेती पिकांना होताना पाहायला मिळतोय। शेतकरी हतबल झालाय। नक्कीच सिंधुदुर्गात मागील 4-5 दिवसांपासून अवकाळी पाऊस होतोय। आजही पहाटे 5 वाजल्यापासून सिंधुदुर्गात अवकाळी पाऊस सुरू झाला। मेघगर्जना सुद्धा मोठ्या प्रमाणात झाली। यामुळे आंबा जो शेवटच्या टप्प्यात आलेला आहे काढणीच्या, त्याला मोठा फटका बसणार आहे। त्या व्यतिरिक्त सिंधुदुर्गामध्ये जांभूळ पीक सुद्धा मोठ्या प्रमाणात होतं, त्याला मोठा फटका बसणार आहे। काजूला तर बसलाच आहे। एकंदरीत सिंधुदुर्गातील शेतकरी हवालदिल होतोय, कारण दरवर्षी अवकाळी पावसाचा मोठा फटका बसतो आणि यामुळे मोठं नुकसान होतं, परंतु अजूनपर्यंत मोठी जी राज्य शासनाकडून भरपाई येणं गरजेचं असतं ती मिळत नाहीये। आणि मागील 1, 2, 3 म्हणजे आज 3 तारीख आहे, 3 दिवस अलर्ट दिला होता हवामान खात्यानं, येलो अलर्ट, आणि तो बरोबर तंतोतंत खरा ठरतोय। आणि यामुळे आजही पावसाचं वातावरण अजूनही आहे। आता जरी पाऊस थांबला असला तरी दुपारच्या सत्रात उष्णतेत वाढ होऊन संध्याकाळपर्यंत पुन्हा अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे। जी, धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।